अमरावती में बच्चू कडू ने राजकीय बयानबाजी की है। उनका कहना है कि राज्य सरकार की लाडली बहना योजना में बड़े पैमाने पर गड़बड़ी हुई है। कडू का आरोप है कि चुनाव के बाद बिना सही तरीके से आवेदन की जांच किए ही महिलाओं को अनुदान दिया गया, जिससे आम जनता के साथ धोखाधड़ी हुई है। उन्होंने चुनाव आयोग से शिकायत करने और जरूरत पड़ने पर अदालत जाने की भी बात कही। मला वाटतं ही बेमानीच आहे। का होते का आम्ही त्याच्यावर तक्रारही करणार आहोत त्या सगळ्या महिलांना घेऊन। का निवडणुकीच्या मतदान झाल्यानंतर तुम्ही छाननी करताय आणि मतदानाच्या घाईघाईत तुम्ही अर्ज न तपासता त्यांना अनुदान देताय, तर ही मोठी लोकांसोबत केलेली फसवणूक आहे। आणि अशा पद्धतीनं मतदानाच्या पूर्वी जणू काही खिशातले पैसे न देता तिजोरीतून पैसे देऊन जो काही करप्शन इथं सरकारनं केलं, त्यावर आम्ही निवडणूक आयोगाला पण एक तक्रार देऊ। निवडणूक आयोगाकडे करू आणि आला टाइम तर कोर्टात पण जाऊ। संजय शिरसाट के बयान पर प्रतिक्रिया देते हुए बच्चू कडू ने कहा कि जब उन्हें राज्य मंत्री का पद मिला तब पैसों का कोई सवाल नहीं था। शिरसाट पर आरोप लगाते हुए कडू ने कहा कि कोई भी नेताओं का ऐसा बयान गलत है। बिलकुल पैशाचा विषयच नव्हता आणि मला असं वाटते का कुठल्याही नेत्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करत असणं हे मला वाटतं याला काही फार चांगलं म्हणता येणार नाही, चुकीचं आहे। आणि मग तुम्ही एवढे मला असं वाटतं का मर्द नसल्यासारखी गोष्ट का करताय? तुम्ही दिल्या असेल तर तक्रार करा ना, दाखवा ना किती मर्ज दिल्या, कोणत्या नंबरची दिली। उद्धव साहेबांबद्दल प्रेमापोटी मी बोलत नाही, पण कुठलाही उद्या शिंदे साहेबाबद्दल आरोप करेल, कोणी फडणवीस साहेबांबद्दल, कोणी अजितदादा किंवा असे आरोप करणं आणि एवढ्या मोठ्या नेत्यांनी असे आरोप करणं हे फार चुकीचं आहे। मला वाटतं काहीतरी दिशाभूल करून बदनाम करण्याचं काम करत असेल तर ते मला वाटतं काही त्याच्यात कुठलाही पुरावा नाही ना आरोप करत राहावं हे चुकीचं आहे। स्थानीय निकाय संस्थाओं के चुनावों को लेकर कडू ने कहा कि बीजेपी की इच्छा पर ही चुनाव होंगे और न्यायालय इस मामले में निर्णय देगा। भाजपाला त्या निवडणुका कधी घ्यायच्या आहे तेव्हा त्या होईल, कोर्ट निमित्त आहे।